शुभ सकाळ मित्रांनो, दिवस 26वा आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज नेहमीप्रमाणे मसूरची भाजी होती, बटाट्याची भाजी होती, भेंडीची ग्रेव्हीवाली भाजी होती, भात होता. आज चपाती मस्तपैकी फुगलेली, तर ताईने मला खास बोलवलं, येऊन बघा चपाती फुगली. तर ही चपाती फुगलेली आहे. पितळेला आलो तर आज एका मुलींचा ग्रुप आलेला, त्यांचं सेलिब्रेशन चालू होतं, त्यांचं बड्डे सेलिब्रेशन चालू होतं. तर म्हटलं एक क्लिक घेऊ, एक व्हिडिओ काढू, तुमच्याबरोबर शेअर करूया. त्यानंतर आज मेनूमध्ये काहीतरी एखादी डिश बनवायचा विचार होता. तर राईस पेपर घेऊन आम्ही डम्पलिंग बनवलेले आहेत. त्याच राईस पेपरचे काही थोडेसे नूडल्स बनवलेले आहेत. तर पाहूया आज कसं बनतंय ते. आज आपण काहीतरी वेगळं करायसाठी आपण राईस पेपर मागवलेला. राईस पेपर मधून आपण हे शॅलो फ्राय डम्पलिंग्स बनवलेत, हे डीप फ्राय डम्पलिंग्स बनवलेत आणि हे त्याच राईस पेपरचे आपण नूडल्स बनवलेले आहेत. तर पाहूया टेस्ट करून कसं लागतंय ते सर्व. पहिला आपण शॅलो फ्राय जे आहेत ते आपण एकदा ट्राय करून बघू की शॅलो फ्रायची टेस्ट लागते कशी. नवीनच आयटम आहे, कधी आपण खाल्लेलं नाहीये, पण म्हटलं चला आज आपण एक वेळा ट्राय करूया लागते कसं ते. टोमॅटो सॉस मध्ये बघूया लागतंय कसं ते. हे बघा, ठीक आहे. आपल्याला फारसं खायची सवय नाही, कोरियन फूड आहे, पण तरी पण एक वेळा खायला ठीक आहे, काहीतरी वेगळं. ओके. आता बघूया आपण हे राईस पेपरचे नूडल्स. हे राईस पेपरचे नूडल्स आहेत. हे जरा ओके वाटत, चांगले आहेत जरा. डम्पलिंग्स पेक्षा मला राईस पेपरचे नूडल्स चांगले वाटले. अनिल निवांत मोबाईल घेऊन बसलेला आहे, आराम करतोय. बोला इथे कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स लावतोय. बोला लगा. संध्याकाळची वेळ आहे, काउंटरचं क्लिनिंग वगैरे चालू आहे. काउंटर थोडा वेळ चालू करायचं आहे पाणीपुरीचा. जा बोला, गाड़ी लेके जा, वहाँ जाना. तेरे को आता चलाने को, तू जा ना. तेरे को आता चलाने को ऐसा काय झालं होतं स्कूटी? मी पण बघितलं नाही, मला बघायचं आहे म्हणून तो बोललो. हाँ बोला, चला था गाड़ी तू. मग चालवतो तो. तभी सोचा गाड़ी का इतना टूटा बेटा कहाँ से हैंडल विंडल तू गिरा दिया होगा बहुत जगह पे. चलाता है ना. अरे वो हंस रहा है, चला था समझ जाने का वो. तुमची का गाडी बघ, गाडी शिकलो तो. शिकले बोला पक्का. मग हे कंपनीचे कुपन्स आहेत नाश्त्याचे. त्यानंतर काही सामान होतं, पावडर्स, टूथपेस्ट वगैरे, तर कंपनीत घेऊन चाललेलो. ह्या झालेले आमचे जे सुरी असतात, चाकू सुऱ्या, त्यांना धार करण्यासाठी आलेले. तर म्हटलं तुम्हाला जरा दाखवूया की कसे आपले चाकू सुऱ्या आम्हाला दर 2-3 दिवसांनी धार करून घ्यावे लागतात. आणि ह्यांच्याकडून आम्ही नवीन सुऱ्या वगैरे पण घेतो, आम्हाला लागतील त्या. आजकाल हे फार कमी बघायला मिळतं. आणि मग ह्या सर्व कुपन्स वगैरे घेऊन मी कंपनीमध्ये गेलो. कंपनीमध्ये आज मेनूमध्ये होतं पुरी आणि भाजी. तर छानपैकी गरम पुऱ्या निघत होत्या. पण हे नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी, सकाळी बटाटा, संध्याकाळी बटाटा, दुपारीही बटाटा. हे बघा, हे तिकडचे आम्ही कुपन्स कसे कलेक्ट करत होते. मग तिकडून आलो मी पिझेरियाला थोडंफार रश चालू होतं. झोमॅटोवाले येऊन वेट करत होते ऑर्डर्सची. नेहमीप्रमाणे छोटी मोठी गर्दीचं, कमी गर्दी जास्त गर्दीचं काम चालू आहे. आणि सकाळीच प्रश्न पडलेला, भोलाला स्कूटी चालवता येते का? तर हे बघा, भोलाने स्कूटी नेली आणि स्कूटी आणून दाखवली. भोलाला स्कूटी चालवता येते मित्रांनो. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.